लेकुराची हित जाणे किंवा वाहे माऊलीचे चित्त आईशी कळवळ्याची जाती करेला भाविन प्रीती पोटी भार वाही त्याचे सर्वस्वी साई आईशी कळवळ्याची जाती करेला भाविन प्रीती हरी तुका मने माझे ए तुम्हा संतावरे ओझे ऐसी कळवळ्याची जाती करेला भाविन प्रीती समचरण सरोजम सांद्रणीला बुधाभम जगननीत पाणी मंडनम मंडनान तरुण तुलसीमाला कंजनम कंजनेत्रम सभय जबला समक्षरम चिंतयामि महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम पुंडरीकाय धातुम निंद्रहे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा गुरु प्रथम मन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास दुर्गा हरिकलापज्ञे ज्योतिरार्थावतारम कलंकांकदी ज्योतिकामुदी वक्रम कलानी शिवादा पणोदार दक्षम समाधिस्थ मूर्ती भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरे काही जणीने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी सेवेला गी सेवक झालो सेवेला गी सेवक झालो सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण आवो स्वामी तुकया देवा यावरण करावा भेर जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता लागोने पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा हास कसोळा स्वर्गी नाही लेकुराचे हित जाणे किंवा वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतून हरी हे अकारण करुणावरून आले श्री भक्त काम कल्पतरुम पंढरीच्या पांडुरंगाच्या अथांग करुणेनं
अथंग दयेनं, नवे नवे साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं आणि आई वडिलांच्या शुभ प्रेरणेनं आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य जगद्गुरु माऊलींच्या मानवी जन्मातलं एक महत्वाचं गणित, वारकऱ्याच्या जीवनातील एक महत्वाचं गणित, ज्यांनी 3 वेळा वैकुंठाला जावं आणि 3 वेळा वैकुंठावर माघारी यावं, सामान्य जीवाकरता ज्यांनी गाथा निर्माण केला आणि जो गाथा 14 दिवस पाण्यामध्ये लायासारखा तारून दाखवला, मानवी जन्मातला 8वा अजुबा, 5वा वेद, जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणाऱ्या तुकाराम महाराजांचा गोडा अभंग सेवेकरता निवडला. काय म्हणतात तुकाराम महाराज? आईबद्दल लिहितात, आईबद्दल 3 उदाहरणं सांगितलेली अभंगात. तुम्ही अभंग पाठ आहे तुमचा, पण मला विस्तारूपणे सांगायचं तुमच्या समोर. अभंग पाठ आहे अभंग सगळ्यांचा, पण निवडण्याचं काम मी केलंय. लेकराच्या हिताकरता जी आपलं हित वाहते तिला आई म्हणावं महाराज, बरोबर? हित तर वाहतेच वाहते, पण चित्त सुद्धा आपल्या लेकराकरता वाहते, तिला काय म्हणावं? बोला बोला, काय म्हणावं? तुम्ही बोलले तर मला कीर्तन जमणार नाही, तर माझ्याच्या नाही होणार कीर्तन. जरा बोला. जी हित आणि चित्त आपल्या लेकरांकरता वाहते तिला काय म्हणावं? आई म्हणावं. बरं, हित आणि चित्त वाहतेच वाहते, पण आपला कळवळा, आपलं सगळं काही लेकरांकरता वाहते, तिला सुद्धा काय म्हणावं? आईच म्हणावा. आईसी कळवळ्याची जाती, करीला भावीन प्रीती, लाभ नाहीये तिच्याजवळ तरी पण प्रेम करते, तिला आई म्हणावं. अजून काय म्हणावं महाराज? 3रं चरण सांगितलंय की पोटामध्ये बहार वाहते. किती महिने आणि किती दिवस? 9 महिने 9 दिवस पोटामध्ये बहार वाहते, पण भार वाहून सुद्धा आपल्या आयुष्याचं सर्वस्व लेकरांकरता वाहते, तिला आई म्हणावं. आणि अशा संतरूपी माईजवळ माझं ओझ आहे, तुकोबाराय म्हणतात, तू का म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, आईसी कळवळ्याची जाती, करीला भाविन प्रीती, विठ्ठला 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 विठ्ठला. अभंग गोड निवडलाय, प्रास्तावनेत जास्त वेळ घालवणार नाही. खरं तर आज आपलं जवळके गाव ना, आणि जवळके गावातील आपला मळा कोणता आहे? मळा वाळके मळा, बरोबर ना? आणि वाळके मळ्यातील एक सगळ्यांची लाडकी माता, सगळ्यांची प्रेमळ माता, विकू थोडासा कमी अजून, सगळ्यांची लाडकी माता, सर्वांची प्रेमळ माता, स्वर्गीय गंगा भागीरथी लक्ष्मी आई सकारी वाळके आईंच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे. आज वाळके परिवारानं एवढा गोड कार्यक्रम आयोजित केलाय की आपण सगळेजण या क्षणाचे साक्षीदार आहात. प्रथमतः मी बोलून जाईल की नेमकं मी कीर्तन पुण्यस्मरणाचं करतोय की एखाद्या सप्त्याचा काला करतोय, असा प्रतिभाव मला पाहायला मिळतोय. का? नाना सप्ताहाला सुद्धा एवढं नियोजन करता येत नाही, एवढं वाळके परिवाराने एका दिवसाच्या कीर्तनाला नियोजन केलंय. म्हणून धन्यवाद, एकदा टाळी वाजवायची त्यांच्याकरता, त्यांचे आभार व्यक्त करतोय. त्यांच्या मागे मोठा परिवार आहे, आईंमागे मोठा परिवार आहे. त्यामध्ये त्यांची 4ही मुलं, त्यामध्ये शंकर दादा आहे, अनिल दादा आहेत, दिनकर दादा आहेत आणि सुनीताताई असतील, अशी 4ही मुलं. आणि या 4ही मुलांनी केलेला हा ज्ञानयज्ञ सोहळा 2 बाजू मांडल्या शास्त्रानं. जी व्यक्त केली जाते त्याला कृतज्ञता असं म्हणावं. काय म्हणावं? कृतज्ञता असं म्हणावं. आणि जी व्यक्त केली जात नाही त्याला कृतज्ञ असं म्हणावं. आज या वाळके परिवारानं आपल्या आईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न केलाय. जशी की तुकाराम महाराजांची भूमिका आहे. तुकोबाराय म्हणतात की याजसाठी केला होता टहास आणि शेवटाचा दिस गोड व्हावा. या युक्तीप्रमाणे आज आईंच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं हा गोड भव्य दिव्य कीर्तन महोत्सव आयोजित केला. आईंमागं नातवांचा सुद्धा मोठा परिवार आहे. त्यामध्ये पूजाताई आहे, गणेश दादा आहे, अजय दादा आहे. मला वाटतं गणेश दादा सीमेवर आहेत, भारतीय नौदलामध्ये ते कार्यरत आहे. गणेश दादा आहेत, अजयजी आहेत, निखिल दादा आहे, हर्षद दादा आहे, ऋतुजाताई आहे, प्रणालीताई आहे. अशी सगळी नातवं आणि नातवं असतील, मुलं असतील, या सगळ्यांनी केलेला गोड असा सोहळा. आपण सगळेजण या क्षणाचे साक्षीदार आहात, म्हणून सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. विशेष तत्वानं ज्यांची आज गायनाकरता भूमिका आहे ती महाराष्ट्रातले दिग्गज आणि महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध असे गायनाचार्य मंडळी आज माझ्या कीर्तनाकरता उपस्थित आहे. सध्या तरी महाराष्ट्रात जरी नाव असलं,
पण तरी नाशिकमध्ये रहिवासी आहे, हे महत्त्वाचे. त्यांचा रहिवासी जर दाखला काढला तर नाशिकचाच निघतो. असे दोघं तिघं आपण या ठिकाणी गायनाकरता उपस्थित आहे. त्यापैकी गायन सम्राट, गान कोकिळा, गान गंधर्व अनेक स्वरांवर ज्यांनी राज मिळवला, विशेषत्वानं स्वराची ज्यांना विशेष माहिती आहे आणि राग दरबारी ज्यांच्याकडून गायन करून घ्यावं, मी राग काढला आणि त्यांनी गावा, त्यांनी आजची चाल त्यांनी नाही गायली, मी सांगितलेली चाल त्यांनी गायली. म्हणजे अशी थोडी व्यक्तिमत्व आहे की त्यांना किरवाणी कळतो, राज दरबारी कळतो, त्यांना देश कळतो, त्यांना भूप कळतो, त्यांना अनेक असे राग कळतात. असे थोडे गायक आहेत. त्यापैकी गायन सम्राट आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव आदरणीय आमचे शिवरामजी महाराज बोराडे, एकदा जोरदार टाळी वाजवायची त्यांच्याकरता. विशेष तत्वानं त्यांचे आभार व्यक्त करतो. आदरणीय महाराजजी या ठिकाणी विशेष उपस्थित आहे आणि या भागामध्ये महाराजांचं गायन सुप्रसिद्ध आहे. प्रसिद्धच नाही तर त्याच्यातलं सिद्धता सुद्धा त्यांची आहे. म्हणून आदरणीय शिवराम बाबा आपले स्वागत आहे. त्यांच्या समवेत गाणारे आता सध्या सोशल मीडियावर ज्यांचा प्रचंड धुमाकूळ आहे असे आदरणीय आमचे आकाश महाराज आरसूळ, एकदा जोरदार टाळी त्यांच्याकरता वाजवायची. त्यांचे सुद्धा आभार. विशेष तत्वानं आकाशजी विशेष उपस्थित आहे. थोडंसं रात्रीतून थोडासा झाला आणि मग त्याच्यातून माध्यमातून आकाशजी, पण बरं आहे, काय विशेष नाही, आम्ही सोबतीलाच असतो नेहमी, आम्ही नेहमी भाऊभाऊ असं आहे. त्यांचे आभार व्यक्त करतो. तिसरे गायनाचार्य आपल्या भागाचं वैभव आहे आदरणीय आमचे कल्पेश महाराज, बरं का. ते सुद्धा सुंदर गातात आणि सुंदर त्यांच्या आवाजामध्ये सुद्धा गोडवा आहे. मी ऐकलं त्यांचं बहुधा, सुद्धा गोड गातात. त्यांचे आभार आहे. दोन्ही भालदार सोबदार दोघंही सुंदर आहेत आणि विशेष तत्वानं तरुण आहेत. तरुण कीर्तनामध्ये यावे ही संकल्पना नेहमी असते, म्हणून दोघांकरता टाळी वाजवायची. का टाळी वाजवायला सांगितली? सोबदाराला कमी नाही समजायचं. आपल्याकडं सोबदाराला व्हॅल्युएशन थोडंसं कमी आहे. का कमी आहे? सोबदाराला बघितलं का कोणी त्याच्यावर रागवतं, पण सोबदारासारखी भूमिका कोणालाच नाही. का महाराज? वारकऱ्याला सुद्धा सोबदारासारखी भूमिका नाही. वारकऱ्याचं थोडंसं क्रेडिट कमी येईल, एवढं क्रेडिट या दोघांचं आहे. तुम्ही म्हणताल कसं काय महाराज? माऊलीच्या सोहळ्यात जर गेलात ना तुम्ही कधी, तर यांना लय किंमत आहे महाराज, बरोबर ना. माऊलीच्या सोहळ्यात यांच्या हातात काय, तुम्ही कोणी बोलू नका वरचे, बरं का. यांच्या हातात काय तुम्ही दाखवा जरा, त्या तुमच्या हातात काय दाखवा, काय दाखवा. असं नाही, नीट दाखवा जरा, नीट. हा असं तुमच्या हात, यांच्या हातात काय ना बोला ना जरा. दांडकं म्हणते तेव्हा, दांडकं म्हणते. हा दांडकं नाही म्हणते त्याला राजदंड म्हणते, राजदंड. आणि मग हा राजदंड माऊलीच्या सोहळ्यात जर उभा केला तर कीर्तन उभं राहतं, बरोबर. आणि हा राजदंड जर आडवा केला तर कीर्तन कुठपर्यंत येऊ द्या, कीर्तनकाराला कीर्तन थांबवावंच लागतं. एवढी ताकद कोणा काय? सोबदारा काय? एवढं तर आहेच आहे. पण समजा चालू कीर्तनामध्ये कीर्तनकाराला चक्र आली आणि कीर्तनकार जर खाली पडला नाही, बसला हा, तर तिथून पुढचं कीर्तन करण्याची जबाबदारी सोबदाराची. सोबदारी तितकेच हुशार. हा मग आता मी बसतो गाडी. हा चाल. तुम्हाला दोघांना धन्यवाद. विशेष तत्वानं टाळकरी, बरं का, गावचे जे आणि विशेष तत्वानं धन्यवाद आहे. बहुधा कीर्तनाकरता टाळकरी असतात पण साथीचं अंग नसतं. बहुधा त्यांच्यापेक्षा कोरोनाची साथ बरी, पण मग कीर्तनाकरता साथ नाही. पण आज ही मंडळी ना खरी कीर्तनाला साथ देतात. यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. यांच्या आभारी थाप दे चालायचं. सगळी गोड मंडळी आहे. विनेकरी बाबांकडे बघितलं का मला वाटलं आमचे नामदेव महाराज इकडे काय करायला आले गड्या. त्यांना सुद्धा धन्यवाद. त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. आणि विशेष तत्वानं पक्वास क्षेत्रातलं आपल्या नाशिक जिल्ह्यातलं गोड असं नाव, ज्यांनी जन्म मराठवाड्यात घेतला पण आलेत आता सध्या आपल्या पश्चिम महाराष्ट्रात. लय गोड, बरं का. इतकं गोड तिकडं जर गेलं ना ते मराठवाड्यात, तिकडचं पोरग लेकरू जर जन्माला आलं तरी ते स्वरातच रडतं. म्हणजे एवढं गणित आहे तिकडं. आणि एवढं गोड व्यक्तिमत्व आदरणीय आमचे हनुमंतजी महाराज पांगरे, बरं का. एकदा जोरदार टाळी त्यांच्याकरता वाजवायची. इतकं सुंदर वाजवतात, इतकं सुंदर की बस. ते वाजवायला लागले आम्ही काय डोलावं. पांडुरंग परमात्म्याने सुद्धा त्यांच्या वाजवण्यामध्ये डोलावं. एवढं सुंदर त्यांचं वाजवणं आहे. आपल्या भागाचं वैभव आहे. महाराजांना धन्यवाद. हनुमानजी आपले आभार व्यक्त करतोय. विनेकरी बाबा असतील. साऊंड क्षेत्र म्हटलं का काही चर्चेतले साऊंड आहे. त्यापैकी धामुरी गावचा हा साऊंड आहे आणि चर्चेतला आहे. या भागातला मला वाटतं एक टॉपचा साऊंड असावा. का महाराज मंडळी कमी मंडपात साऊंड जास्त आहे त्यांचे, असं एवढं त्यांचं मोठं साऊंड आहे. त्यांना सुद्धा धन्यवाद. त्यांचे आभार व्यक्त करतोय. आज या कीर्तनाचं प्रक्षेपण करतायत माऊलीचा दास. आमच्या दादाचं नाव काय?
कृष्णादादा सुद्धा शूटिंग करता आलाय. कृष्णादादा तुमचे सुद्धा आभार, सगळ्यांचे आभार व्यक्त करून आता माझ्याकडे वेळ कमी, 12:05 झाले आणि 11ला कीर्तन सुरू झाले. कीर्तन वेळेतच चालू झालं असतं पण तुम्ही यायना म्हणून तुमची वाट पाहावी लागली. म्हणून आता सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्तक हे पाया, मस्तक हे पाया, वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी संताचा. मस्तक हे पायावरी या वारकरी संताचा, या वारकरी संताचा, वारकरी संताचा. मस्तक हे पायावरी या वारकरी संताचा, या वारकरी संताचा, या वारकरी संताचा. मग एवढ्या पवित्र आणि पावन मातीमध्ये तुमचा आणि माझा जन्म झाला. म्हणजे पवित्र आणि पावन मातीमध्ये जर जन्माला आला तर जगणं वागणं गोड असावं. दादा कळतंय ना मी काय बोलतो ते? जगणं वागणं का गोड असावं महाराज? तर आपण पवित्र कुळातली माणसं आहे. महाराज म्हणले ना, पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे आमदाराचे आपलं हाडीचे दास जन्म घेते. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला आलाय. कशा करता? भजन गाण्याकरता, उत्तम रीत्याचं आयुष्य जगण्याकरता जन्म मिळालाय. का? महाराज म्हणले जगण्याची भूमिका गोड असावी आणि शास्त्राने ही भूमिका आम्हाला सांगितली. काय करावं? भजन करावं. कोणतं? विठ्ठला 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 आणि मग भजन गोड केलं की जन्माचं सार्थक लागतं. ऐका ऐका. मग भजनाचं सार्थक, जन्माचं सार्थक कोणत्या गोष्टीतून लावावं? महाराज म्हणले जन्मा आल्याचे सार्थक आणि विठ्ठलाची एक देखल्या हे जन्माचं सार्थक आहे. आणि जन्माचं सार्थक जर या गोष्टीत आहे तर काय केलं पाहिजे? महाराज म्हणले जन्माला आलो तर भजनच गायलं पाहिजे. शास्त्रानं भूमिका लिहिली आहे, माझ्या मनाचं नाही सांगत मी. शास्त्रानं भूमिका लिहिली आहे आई. बरं का, माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा? बोला ना तुम्ही बोलत चला ना जरा. किती वेळा आंघोळ केली पाहिजे? 3 वेळा. आणि एकदाच काय ती जेवलं पाहिजे. शास्त्रानं सांगितलंय भाऊ आपल्याला. आपण काय करतोय? ओ वाळके मला बोला ना जरा. आपण काय करतोय? आपण 3 वेळा जेवतोय आणि एकदाच आंघोळ करतोय. आणि वरून मलाही सांगत आहे, सांगायला तरी पटलं पाहिजे ना तुम्हाला. माझं म्हणणं नाही, कबीरदास महाराजांचं म्हणणं आहे. काय म्हणले ते? औटा हात का मानव दे प्रभु ने तुझ दिया, औटा हात का मानव दिया प्रभु ने तुझ दिया. ए खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया, खाया पिया सुख से सोया नाग जमाना खोया. भज मन नारायण, तू भज मन नारायण. भजना करता आलोय, भजन गोड करावं. नाही तर काय होईल? नाही तरी गेला जन्म वाया. आणि जन्म व्हायला का घालवायचं नाही? या विठ्ठला 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 विठ्ठला. आणि मग जन्मामध्ये आम्ही आलो तर या जन्मातलं महत्वाचं गणित एकच आहे. काय जन्माचं महत्वाचं गणित? आम्ही आलोय तर भजन उचित भावानं केलं पाहिजे. माणसाच्या आयुष्यात 3 पण आहेत. 3 पण आहे बरं का. तुम्ही ऐकतात ना सगळेजण? आबा बरं का, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये महाराज 3 पण आहे. आपण जन्माला आलो ते कोणतं पण? जन्माला आलो ते कोणतं पण? तुम्हाला कळतंय मला काय बोलायचं? जरा बोला ना. आपण जन्माला आलो ते कोणतं पण? बालपण. बालपण संपलं का आता मी ज्या वयात ते कोणतं पण? तरुणपण. आणि तरुणपण संपलं का महाराज कोणतं पण येतं? म्हातारपण. पण म्हातारपण संपलं का कोणतंच पण येत नाही. पण सरपण आल्याशिवाय. मानवी जन्मामध्ये आम्ही आलो तर जन्माचं महत्वाचं गणित एकच आहे.
काय करावं? आम्हाला सुखाची अपेक्षा प्रत्येकाला आहे. मज लागी दुःख पावे, ऐसे कोणी भावे ना जीवे, न वंचिता दुःख पावे, न संभवे स्वतंत्रता. पण मग सुखाची अपेक्षा जोपासत असताना जन्मामध्ये आम्ही आलोय तर भजन गाण्याकरता आलोय. किती गोड सांगितलंय महाराजांनी, भजन केलं पाहिजे. किती गोड सांगितलंय. महाराज म्हणले भजन नाही केलं तर जन्माला येऊन काय केलं. महाराज म्हणले जन्माची अर्थता म्हणजे भजन आहे. किती किती आणि त्यांच्या माध्यमातून सुख आहे. पण गायलं पाहिजे, मिळवलं पाहिजे. कोणाच्या जवळ? वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, अनेक मी देवा काही ने, अनेक मी देवा काही ने, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. आम्ही हे मिळवलं पाहिजे. कोणाच्या माध्यमातून? या 3 पणापैकी एका पणात मिळवलं पाहिजे. बालपणात खेळलं पाहिजे, बागडलं पाहिजे. पण मग तरुणपणामध्ये निश्चय केला पाहिजे. जसं की तुकोबारायचं म्हणणं आहे, निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची बळ. आणि पण म्हातारपणामध्ये आबा एक परिभाषा लिहिली, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची. किंवा म्हणतात याजसाठी केला होता टहास आणि शेवटचा दिस गोड व्हावा. पण मग म्हातारपणामध्ये सुद्धा काही काही माणसांच्या प्रपंचाबद्दलच्या आसक्ती सुटत नाही. आता परवा माझी 2 दिवस महाराज मुंबईला कीर्तन, आणि आमच्या शेजारी एक 90 वर्षाचे आजोबा, त्यांनी माझी डायरी चेक केली. महाराज डायरी चेक केल्यावर म्हटले महाराज तुमची 2 दिवस सलग मुंबईला कीर्तन आहे. म्हटलं मग मला यायचं तुमच्या बरोबर. म्हटलं चला, पण यायचे कशाला? मला म्हणले माझ्या जीवाची मला मई करायची. म्हटलं चला नेतो माझ्या बरोबर. घेतलं माझ्या बरोबर नेलं मुंबईला. आदल्या दिवशीचं कीर्तन संपलं आणि दुसऱ्या दिवशीचं कीर्तन चालू होणार, म्हणजे होणार होतं. आदल्या दिवशीचं कीर्तन संपलं आणि सकाळी सकाळी आपल्या गावाकडची माणसांनी चहा प्यायला बोलवलं, पाहुणचार बोलवलं. सकाळची देवपूजा उरकली आणि 7-7:30 वाजता त्यांनी मला फोन केला की महाराज आमच्या घरी चहा प्यायला या. आणि मग मी निघालो, त्यांच्या बिल्डिंग खाली आलो. आता जवळजवळ शहरामध्ये बिल्डिंग 35-40 मजल्याच्या. आता एवढ्या वरती जायचं काय मेळ लागायचं? कारण त्या मजल्यावर राहतात कोणतं काय मेळ लागायचं? म्हणून त्यांना फोन केला, म्हटलं तुम्हीच खाली या ना, आम्हाला घेऊन वरती जा. पण शहरामध्ये आबा काही पद्धत आहे. काय? सकाळ सकाळी काही माणसं चालायला जातात. त्याला एक शब्द आहे मॉर्निंग किंवा वॉकिंगला जाणं असं म्हणतात. काही माता मौल्या 60-70 वयाच्या मॉर्निंगला त्या चालायला गेल्या होत्या आणि त्या यायच्या. त्या बिल्डिंगच्या खाली आम्ही थांबलेलो. त्या बटन दाबायच्या, त्या भिंतीला एक बटन होतं ते दाबलं का दरवाजा उघडायच्या आणि त्या आतमध्ये जायच्या. त्यावरती गेल्या की त्यावरती ते उतरायच्या, त्यांच्या पुरी त्याच्यामध्ये यायच्या आणि त्या उतरून परत ते दरवाजा उघडायच्या आणि ते बाहेर पडायच्या. मायाबरोबर जे 70-80 वयाचे आजोबा होते का, ते बारीक पाहिजे ते आजी अंक. म्हणलं नाना काय होतंय तुम्हाला? नाना म्हटलं काय मशीन रे, बटन दाबलं का त्या म्हातारे आतमध्ये जातात आणि आतून पूर येऊन बाहेर पडायच्या. म्हटलं नाना मशीनच तशी. आता मला माहिती होतं पण मग आता म्हटलं थांबा म्हटलं थोडासा. म्हटलं नाना मशीनच तशी. म्हातारं दाबलं ना माया. म्हटलं तुला अक्कल आहे का काय? म्हटलं काय झालं अकलीला? ते म्हणलं अगोदर सांगायचं, आपल्या पप्याच्या आईला सुद्धा आणलं असतं, मशनीत घातलं असतं. काय माणसं म्हातारी होतात पण प्रपंचाबद्दलची आसक्ती सुटत नाही. एक आसक्ती असावी. कोणती आसक्ती? काय मी उद्धार पावे ना, काय कृपा केलेलं नारायण. ऐशी तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. आर्तता असावी. पण कोणती? भाषणाची आर्तता असावी.
ऐसी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा जुरत असे. मग ही आर्तता येण्याकरता महाराज म्हणले उद्धाराची अपेक्षा जवळ असावी. महाराज भूमिका आहे बऱ्याच, पांडुरंगाजवळ त्या भूमिका आहेत. प्रमाण घ्या, प्रमाणाशिवाय बोलायचं नाही. विटेवरी ज्याची पाऊले समान, बरोबर ना महाराज, बरोबर ना. तोची एक दान शूरदान, मग तो दान शूरदात आहे, मग त्याचं भजन गायलं पाहिजे. नाथबाबांचं म्हणणं आहे अजून, नाथबाबा म्हणले ए नरदे हा दुर्लभ जाना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणलं पाहिजे. आणि मग काय म्हणावं, महाराज हे त्यानं निर्माण केलेलं, केली निर्माण 14 ही भुवने त्यानं निर्माण जर केलंय तर त्याची भूमिका आम्ही शुद्ध भावानं जोपासावी. थोडं पुढे बोलू, त्याच्या नामाचंच कर्म करावं. आणि त्याच्या नामाचं कर्म विको कमी करून सांगितलं की महाराज म्हणले जन्मातली भूमिका त्याच्या नामाच्या कर्मात आहे. पण त्याच्या नामाचं कर्म आम्ही कसं जोपासावं. मला वाटतं आमचे डॉक्टर बाबा एक प्रसंग सांगत असतात. तुम्हाला रेल्वे स्टेशन कुठं देत आहे? रेल्वे स्टेशन मनमाडला. समजा महाराज आपल्याला पुण्याला जायचे, तर कुठं जावं लागेल आपल्याला? कोणत्या स्टेशनला? मनमाडला. मनमाड इथून किती आहे? 50 असेल, 50 40 किलोमीटर. हा 22 का 40? 22 किलोमीटर. हा. आणि मग इथले आपल्या ह्या जवळक्यातले इथले आपल्या ह्या जळगावची इथली लोक आहे ना, एक चार जण गेले आपल्या मनमाडच्या स्टेशनला. त्यांना कुठं जायचं होतं मी सांगितलं ना तुम्हाला, विसरले वय. हा पुण्याला जायचं होतं. हा पुण्याला जायचं होतं, पण अचानक गेलं का तिकीट भेटत नाही. हा नियम कोणाचा आहे? रेल्वेचा नियम आहे. हे गडी अचानक गेलं आपल्या जवळक्याचं जळगावचं गडी अचानक गेलं तिथं. आता अचानक या ना कुठं तिकीट भेटायचंय. आता जवळ जळगाव मग हुशार गावं, अपडेट गाव, वाळकीवाडी सगळी लोक अपडेट. या लोकांनी काय केलं, त्याच्यातला एक हुशार होता, त्यानं 10 रुपये खिशातून काढलं आणि तिघांकून 10 घेतलं. किती झालं? 30 कस काय? याचे 10 आणि त्या तिघांचे 10 40 झालं ना. हा. आणि मग 40 झाल्यावर शेजारी त्या मनमाडच्या स्टेशनच्या बाहेर एक दुकान होतं. त्या दुकानात एक खोटा साप लटकावलेला होता. यांनी 40 रुपयाला तो साप खरेदी केला बरं काचे. आणि शेवटच्या डब्यात आणून सोडला. शेवटचा डबा माहिती ट्रेनचा काय म्हणतो आपण त्याला? जनरल डबा. जनरल डबा, जनरल डब्याचा अर्थ माहिती आहे? यारे लहान थोर सकळास येते आहे अधिकार, इति नाम जनरल डबा. जनरल डब्यात यांनी साप आणून सोडला. सकाळी 7ला, 8 वाजले, 10 वाजले, दुपारचे 2 वाजले आणि 3 वाजता एक जण उठला. यांच्या बाजूने भरधाव वेगानं ट्रेन पळत होते. त्यांना वाटलं काय ट्रेन जोरात पळते. 3 वाजता एक जण उठला आणि तिथं ब्लॅक अँड व्हाईट कपड्यावर एक साहेब असतो, आपण त्याला काय म्हणतो? टीसीचा लॉंग फॉर्म तिकीट चेकर. साहेबाला विचारलं, साहेब कुठं आलो? साहेब म्हणले मनमाडात. मनमाड मध्ये कस काय? सकाळी 7ला बसलोय, मनमाड मध्ये कस काय? साहेब म्हणले सकाळी 7ला या शेवटच्या डब्यात साप निघल्यामुळं हा डबा इथेच ठेवण्यात आला, बाकी ट्रेन पुण्याला निघून गेली. तुम्हाला नाही कळालं, जाऊ द्या. जैशी करणी ऐशी भरणी. मग कर्माला प्राधान्य दिलं पाहिजे. काय कर्म करावं? देवाच्या नामाचं कर्म करावं. का? अरे देवाच्या नामाची गोडी देवाला घेता येत नाही. काय म्हणले? तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा, तुझं नकळे मेघ श्यामा, तुझं नकळे मेघ श्यामा, तुझं नकळे मेघ श्यामा, तुझं नकळे मेघ श्यामा. तुका म्हणे जन्म गोड यासाठी, तुझ्या नामाचा महिमा, तुझं नकळे मेघ श्यामा. तुका म्हणे जन्म गोड यासाठी, तुझ्या नामाचा महिमा, तुझं नकळे मेघ श्यामा. देवाच्या नामाची गोडी देवाला घेता येत नाही, म्हणून आपल्याला जन्म गोड प्राप्त झाला. नामामृत गोडी वैष्णवाला दली योगी असा दली जीवन कळा. मग मिळालंय आपल्याला, मिळवण्याकरता मिळाले. पण मिळवण्याकरता विको कमी करून सांगितलं जन्माची महत्वाची भूमिका आहे त्या नामातच आहे. लक्ष ठेवलं तर कळल, जन्मामध्ये आम्ही आलोय तर जन्मातलं महत्वाचं गणित त्याच्या नामात आहे. आणि मग का महाराज ते मिळवलं पाहिजे? हे पुन्हा नाही. एक येऊन कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य द्यायचा. मग महाराज म्हणले याच देकडे देवाचे भजन.
आणि काही ज्ञान नाही कोठे. मग आम्हाला देवाचं ज्ञान मिळवायचं, पण मग महाराज थोडस बोला ना. देवापर्यंत जाण्याकरता आमचा पहिला मार्ग काय? आमचे बाबा म्हणत असतात, एक वेळ माणसानं पंढरपूरला गेलं नाही तरी चालेल, त्याला त्याच अधिकार आहे. कोणत्या? ज्यानं घरातल्या आई वडिलाची सेवा केली त्याला पंढरपूर जावं, नाही तर जाऊ नये. माये बाप केवळ काशी आणि ते न जावे नका जाऊ म्हणतात महाराज. मग आज मला थोडंसं बोलायचं, आमच्या लक्ष्मी आईबद्दल बोलायचं. मला लिहायची सवय लहानपणापासून महाराज. माझं नाव आहे, घरच्यानं कविराज ठेवलंय, नाव नसर वागलं पाहिजे, नाही तर तुमचं पाठ आहे नाव मोठं. हा माहिती माहिती. हा थोडंसं बोलतो मी तिच्याबद्दल. आईबद्दल मी लिहून आलो, लक्ष्मी आईबद्दल लिहिलंय. आज लक्ष्मी आई मागं ना 4 मुलं आहे. त्यामध्ये खरं तर मोठा परिवार आहे. त्यामध्ये शंकर दादा आहे, अनिलजी आहे, दिनकर दादा आहे, माझी ताई सुनीता आहे. ही 4ही मुलं आहे. मी लिहिलंय आज येता येता आईबद्दल लिहिलंय. त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आहेस ग तू माते. हे लक्ष्मी आई, त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आहेस ग तू माते. अगं सर्व संपुनी भक्त नाते नाते तुझेच ग नाते आहे. या किविलवाण्या 4ही बाळांची त्या आई तुझ्या वाचूनच वाट वळते. पण खरी आईची माया ज्याला आई नाही ना ग त्यालाच कळते. असं म्हटलं गेलंय, आई बेटा गुंडा हो या अगर मवाली, माँ तो अपने आंचल में छुपा लेते, माँ तो भिकारी हो या होत बायत, माँ तो माँ होते. आई तुमच्या डोळ्यात पाणी येईल. एका लिकीला जर विचारला की तुझं माहेर कुठपर्यंत, लिकीच्या डोळ्यात पाणी येतं. ती सांगते, दादा माझी आई जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत माझं माहेर. तुम्हाला माहिती का, तुम्ही माहेरला यायच्या आणि तुमच्या पिशवीत कांदे बटाटे लसूण मिरच्या कोण टाकायची? आई टाकायची ना. पण एकदा की माहेरातली आई निघून गेली तर माहेरातले कांदे संपतात, बटाटे संपतात, लसूणही संपतो, मिरच्या संपतात. आता लेक म्हणते जायचं तरी कोणा करता? जिच्या करता जायचं होतं ती संपली ना. अरे आई म्हणजे आईच आहे. ती माहेरला आले ना, अरे रक्षाबंधनाच्या सणाला, भाऊबीजेच्या सणाला तुम्हाला भावानं 10,000ची साडी घेऊ द्या, नाही तर 15,000ची साडी घेऊ द्या. आईला अप्रूक नव्हती. अरे वट्टीतून सुरगळलेली नोट काढायची तिनं सुरगळलेली आणि आपल्या लेकीच्या हातात आणून द्यावी. हसत हसत लेकीच्या हातात नोट देणारी कोण होती? आई होती. अप्रूक असं गड्या आईचं प्रेम. आणि जगातली तिच्यासारखी भूमिका नाही गड्या कोणीच. सांगू, माहेरात आहे ना, माहेराचा अर्थच महाराज आहे रे. माहेराचा अर्थच आहे रे. ज्यामध्ये नेहमी केला जातो आहेर त्याला माहेर मानतात. आज तिच्याबद्दल बोलताना ना शब्द गैवरून येईन. हे लक्ष्मी आहे, तू आमच्याबद्दल लय काय केलंय. आज आहे ना तू इतकं काय केलंय. आज तुझा शेवट गोड करताना आई तुझ्याबद्दल सांगावं वाटतं, तुझ्याबद्दल बोलावं वाटतं. तू लय काय केलंय आमच्या करता. काय केलंय तू? तिनं बांधल गरट दिला पिला ना विसावा, तिनं बांधल घरट दिला पिला ना विसावा, घेऊन या पंका काली भरविला मुखी चारा, ओढ रक्ताची लागली लागे चावल फुटाया, आज गायाळ पक्षिणी जाई पेला ना बेटाया. जगातली सगळ्यात मोठी ती. मी स्वतः लिहिलेत बरं का बाई शब्द. अजून थोडं बोलून दाखील. मी स्वतः लिहिले. कल्पतरू आहे आई म्हणजे. मी काय बोलतोय कळतंय? कल्पतरू शब्द मी जाणीवपूर्वक वापरतोय. कल्पतरू, कारण की कल्पतरूच्या वृक्षाखाली जो कोणी बसतो त्याला मनाची अजोगी सिद्धी पावे. ज्ञानोबारायचं स्टेटमेंट आहे. मी स्वतः लिहिले शब्द. हे माझ्या सुखाची कल्पतरू आई, तुला मी कसा विसरू. माय तू माझी माय, माय तू माझी माय, मी तुझे ले करू वाढविले उतरी ओझे नऊ मास, बरविली सभा कर सुखाचे 2 घास. आई तुझ्या प्रेमाचा गला गला लळा, तुझ्या विना मला नाही कुणाचा आसरा. गाय माझी तू मी तुझे वासरू, माय तू माझी माय, मी तुझे ले करू.
जगातली सगळ्यात मोठी ती आहे आणि म्हणून म्हणतात काय करते आहे हाडाचे तू काढ करोनी हाडाचे तू काढ करोनी केले रक्ताचे पाणी तुझ्या सारखे कष्ट आई केले नाही कोणी हे आई ग तुझ्या चिमुकल्या पाठ कशी कुजबुज ऐकोय अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार भेटणार अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार भेटणार नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार भेटणार नाही आणि मग तिच्याबद्दल सांगत असताना काय बोलावं तिच्याबद्दल शाळेतून घरी येताना उशीर मजला होई हे आई कदाचित आज आमचे गणेश दादा असतील गणेश दादांची सगळी भावंड असतील आजीचं नातवाचं सुद्धा लय प्रेम असतं बरं का महाराज आजीचं नातवाचं इतकं प्रेम असतं आजोबाचं नातवाचं इतकं प्रेम असतं जेवढं कदाचित कधी जर आई वडिलाचं प्रेम नाही मिळालं ना महाराज एवढं प्रेम देण्याकरता आजी आजोबा असतात आजी आज तुझ्याबद्दल बोलतोय का तू सुद्धा आम्हाला गल्लोगल्ली पाहिजे आज आम्ही सगळी नातवंड सगळी मुलं तुझ्याबद्दल बोलतो शाळेतून घरी येताना उशीर मजला होई गल्लोगल्ली पाहत फिरती मला तो गाई गल्लोगल्ली पाहत फिरती मला तू गाई हे आई ग तुझ्या चिमुकल्या बात कशी खुशबुज ऐकोय अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार भेटणार नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार भेटणार नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार भेटणार नाही म्हणून एका कविकारने लिहिले आई सारखं दैवत नाही जगात मग तिच्याबद्दल सांगत असताना तिच्याबद्दल बोलत असताना शब्द काही वरून येतात 9 महिन्याने 9 दिवसाने केले कृतार्थ जन्म देवनी थोर मला संस्कार आई थोर तुझे उपकार आई थोर तुझे उपकार आई सांगतोय तुझ्याबद्दल तुझी उपमा आकाशाला द्यायला जाऊ अगा ऐका बरं का मामा आईची उपमा आकाशाला द्यायला जावं पण आकाश सुद्धा आई पुढं कमी तुम्ही म्हणताल कसं काय आकाश रंग बदलतं कधी ढवळं होतं कधी निळं होतं कधी काळं बोर होतं आकाश पण आमच्या आईनं कधीच रंग बदलला नाही आकाश आईपेक्षा कोण मोठी बोला ना कोण मोठी आई मोठी साहेब थोडं पुढं बोलतो अजून लक्ष द्यायचं थोडस तालक हा आई समुद्राईपेक्षा मोठी पण म्हणजे कशी मोठी सांगा समुद्राचं पाणी चवीसाठी कसं आहे महाराज समुद्राचं पाणी चवीसाठी कसं आहे खारट आहे आणि आमच्या आईनं आम्हाला कधीच खारट प्रेम दिलं नाही तिच्याजवळ गोड प्रेमाचा जरा होता आई मोठी आहे म्हणून कबीरदासजी म्हणतात ना सबसे बडी हे माँ पगले सबसे बडी सबसे बड़ी है माँ बदले सबसे बड़ी है माँ से बढ़कर कोई नहीं रे ओ देती है दुआ ओ देती है दुआ
सबसे बड़ी है सबसे बड़ी है सबसे बड़ी है मग शिवराम बाबा अजून एका कविकारानं सांगितलं मग तू गोडच आहे. किती गोड लिहिले त्यानं थोडं म्हणे किती गोड लिहिलंय गोड 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 लिहिलंय आई बद्दल. तू कितनी प्यारी है तू कितनी बोली है प्यारी प्यारी है ओ माँ ओ तुझ्याबद्दल जगातलं सगळ्यात मोठं महत्वाचं गणित तूच आहे. म्हणून एका कविकाराने लिहिलंय जग से हरा नहीं मैं खुद से हरा वो माही रे तेरे बिन मैं तो अधूरा ना जीना 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 उड़ा गुलाल आई तेरी चूनरिया लहरा जीना जीना उड़ा गुलाल आई तेरी चूनरिया लहरा. आणि म्हणून संतांची सगळी पुरावे घेतल्यानंतर मग महाराज म्हणले ना तुकाराम महाराज म्हणले ही तू आणणारी आई आहे. आणि मग कसली तू आधी माहिती का बघा शिवराम महाराज वा टाळी वाजवा गोड गायलं महाराजांनी. मग हे लेकराच्या हिताकरता जी हित वाते स्वहित वाते. आपण एक कविता ऐकली ना, जरी ती आकाश हिंडली पण चित्त तिचं पिल्लांपाशी असते. गार हिंडते आकाशी चित्त तिचे पिल्लांपाशी आहे का नाही. पण सध्या पिलय लय बिळगडल्यावानी करतात पिलय पण. हा माझ्या वयातली पोरं आईला म्हणतात तुला काय करतो तू गप्प बस. तुमच्या काय म्हणतात का खरं खरं बोला गाडी आज खरं बोलायची वेळ. हा
आपण कधी कधी म्हणतो ना, आई आई तुला काय कळतं, तू गप राय. आम्ही कधी कधी म्हणतो, पण विचार करतो आईला जर काही कळालं नसतं तर लहानपणी आईनं आमच्या डोळ्यात काजळ भरायच्या ऐवजी मिरचीची पावडर नक्की भरवली असती का? त्यांच्या इतकं मोठं कोणाला आहे. आणि आई तर नक्कीच मोठी आहे महाराज, पण बापही तितकंच मोठा आहे. मला हे सगळं सांगायचं नाही, पण एका वाक्यात सांगाल गाड्या, आता पुढं चालायचं मला, वेळ कमी आहे माझ्याकडे. आई तर नक्कीच मोठी, पण बापही तितकाच मोठा आहे. लहानपणी आई आपल्याला उचलून घ्यायची. ना कुठं घ्यायची आई उचलून घेताना? बोला ना कुठं घ्यायची? कडेवर घ्यायची. आणि आपले वडील आपल्याला उचलून घेताना कुठं घ्यायचे महाराज? खांद्यावर. तुम्हाला माहिती का आई कडेवर का बाप खांद्यावर का? हे असं गणित माहिती काय का माहिती का? आई कडेवर घेते याचं कारण हे की आई आपल्या मुलाला आपल्या डोळ्याच्या समरेषेत घेते. का? जे माझ्या डोळ्यानं पाहिलंय ते लेकराच्या डोळ्यानं पाहू म्हणून आई समरेषेत घेते. पण बाप त्याच्या पुढचा विचार करतो, जे माझ्या डोळ्यानं पाहिलं नाही ते माझ्या लेकराच्या डोळ्यानं पाहू म्हणून बाप उंचीवर घेत असतो. जगातल्या दोघांचे वर्णन सांगायला गेलं तर शब्द कमी आहेत, आणि हे वर्णन असावं महाराज. आम्ही आमचे आई वडील सांगावे. लोकांचे कुठपर्यंत मी तुम्हाला रडवण्याकरता नाही आलो इथं आहे. माझ्या आई वडिलांमुळं मी या व्यासपीठावर उभा आहे आज. सांगितलं पाहिजे आम्ही आमचे आई वडील, नाही तर तुम्ही लय पाठ केलंय लोका सांगे. हा मला माहिती तुमचं पाठ आहे, आणि यांचं लय काही नाही एवढंच पाठ आहे पण मला माहिती. हा ही लोक लय पाठ नाही करते, फक्त माळ करायला कैची धरण्याकरता तेवढी प्रमाणात पाठ करतात. हा पण सांगू, आता तुम्ही कार्यक्रमाला असतो, एका कीर्तनकाराचं जीवन, गायक वादकाचं जीवन काय असतं महाराज, ज्यावेळेस ते होतं ना त्यावेळेस कळतं. लोकांना बघतं त्यांचा पैसा दिसतो, बाकी काय नाही महाराज. रात्रंदिवस मृत्यूच्या दाढेत फिरणं. 2 तासात मनुष्य गेलेला कधी रिटर्न येईन याची गॅरंटी नाही. 8 तास 2 तासाकरता 8 तासाचा प्रवास करणं रोज या मंडळींना सोपं नाही महाराज. आणि मग लोक फक्त कार्यक्रमाला असतो, लोकांना घेणं ते नाही. म्हणजे इथलं नाही सांगत बरं का. हा तुम्ही माझी सगळी प्रेमाची माणसं, ही सगळी मला जीव लावणारी माणसं, ही सगळी मला जीव लावणारी माणसं. कार्यक्रमाला असतो लोकांचे लय पुन्हा असतात, महाराज चला फिरून कुठपर्यंत फक्त महाराज कार्यक्रमाला असतो. एकदा की कार्यक्रम संपला आणि महाराज गाडीत बसलं, महाराज रोडला लागलं, महाराज कांच्या पुलावून खाली उतरले का कांच्या नळीत घुसले, कोणाला घेणं देणं नाही. पण सांगू, माझी गाडी घरी जाऊ असतो, माझ्या गाडीच्या आवाजाकडे टक लावून माठ पाहणारी माझी आई माझे वडील यांचे इतकं मोठं कोणी नाही जगात. पांडुरंग परमात्मा सुद्धा नाही मोठा पण आई वडिलांपेक्षा. पण तुमचं मत काय? ज्ञानोबा तुकोबारांनी सांगितलं, अरे न लगती सायास जावे वनांतरा. महाराज म्हणायचं नाही काय, त्याकरता काय करा, ठाईच बैसुनी करा एक चित्त, आणि आवडी अनंत आळवावा. आळवलं पाहिजे, आपल्या जवळ आहे. जुनी मन सांग का, तू आहे तू जपाशी परी तू जागा चुकलाशी. आणि मग आई वडिलानंतर पंढरपूर करावं का? माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. जावं पंढरपूरला, ते आपला अंतिम ध्येय. जन्म आल्याचे सार्थक, हे अंतिम ध्येय गेलं पाहिजे. पंढरपूरला गेल्याशिवाय माणसानं मरू नाही. वारी वारी जन्म मरणाते, आणि हारी पडलो आता संकट निवारण्याचं काम वारी करते म्हणून गेलं पाहिजे. पण मग कसं जावं? पंढरपूरला निश्चित जाऊ नका. पंढरपूरला गेलं तर तिथले सुद्धा काही नियम आहे. काय करा माहिती का? लुटा लुटा पंढरपूर, लुटा लुटा पंढरपूर, दरा रखुमाईचा वर. ए वेडारे 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 वेडारे, बरोबर ना? वेडारे 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 वेडारी पंढरी, ए पंढरी वेडारे पंढरी. कधीतरी गेलं पाहिजे. आणि मग तिथे जाऊन काय करावं? कुठं आहे ते? आहे बिवरेच्या तिरी, ओ आहे बिवरेच्या तिरी, हो माझे माहेर पंढरी आहे ना. मग गेलो पाहिजे आम्ही. आणि चांगल्या विचाराची संगत ज्या दिवशी असेल त्या दिवशी होईल. पण मग महाराज, या नामस्मरणाचा फायदा काय? आई वडिलाच्या, पांडुरंगाच्या. महाराज म्हणले कीर्तन ऐकतात ना तुम्ही, हे कीर्तन सुद्धा सायन्स आहे. हा थोडंसं विचारपूर्वक सांगतोय. प्रत्येक कीर्तनकार आपल्याला टाळी वाजवायला सांगत असते. कशा करता टाळी वाजवायची? टाळी निसते मय आले मय मोगम निसते टाळी नाही वाजवायची.
टाळीचा काही फायदा आहे थोडं सांगू तुमच्या फायद्याचं, एवढं सांगतो आणि थांबतो. टाळी वाजवल्यानं त्याच्या नामस्मरणाचं हित कळतं. हित शब्दावरच बोलू आपण मस्त गोड महाराज. टाळी वाजवल्याचे फायदे आहेत. म्हणजे पुण्यात एक चांगले मित्र आहेत डॉक्टर नीतू मांडके यांच्या हाताखाली ज्यांनी काम केलं. डॉक्टर कथे नाव आहे त्यांचं. पुण्यात हर्ट स्पेशालिस्ट त्यांचं मोठं हॉस्पिटल आहे. आपल्या नेत्यांच्या माध्यमातून त्यांची माझी ओळख झाली आणि मी नेहमी जातो. माणसानं नेहमी शहाण्या माणसाजवळ बसावं. तुमचं काय मत आहे? बोला ना तुम्ही, बोला ना. आई कोणाजवळ बसावं? तुम्ही बोला ना, जरा मोठ्यानं बोला ना. कोणाजवळ बसावं? आबा बोला ना, कोणाजवळ बसावं? तात्या बोला ना, कोणाजवळ बसावं? शहाण्या माणसाजवळ बसावं. पण माणसानं शहाण्याच माणसाजवळ बसावं. आती शहाण्या माणसाजवळ बसू नये का? तीच रिकाम आहे. ती आपल्याला काय शिकवायचंय? आपल्याकडे म्हणे बघा, आती शहाणा त्याचा बैल रे. तीच रिकाम आहे. ती आपल्याला काय शिकवायचंय? म्हणून कोणाजवळ बसावं? अण्णा बोला ना, शहाण्या माणसाजवळ बसावं. का? अनुभवाची माणसं आहे ती आणि त्यांच्याजवळ बसावं महाराज. आणि मग आहे ना, मी गेलो त्यांच्याजवळ. त्यांना एक प्रश्न विचारला. म्हणलं डॉक्टर साहेब, रोज लोकांना म्हणतो टाळ्या वाजवा. एखाद्या दिवशी एखादं कीर्तनात उभं राहीन मला विचारीन महाराज निसतं नका मोगाम टाळ्या वाजवाय सांगू. टाळ्या वाजवल्यानं होतं काय? प्रमाण लय पाटे माझी टाळी वाजवावी गुढी उभारावी मापापराशी केल्या ती ओळी वाजवी तर टाळी विठ्ठल नामे एकच टाळी झाली चंद्र भाग्य वाळवंटी टाळी वाजवावी गुढी. लय प्रमाण पाटे. प्रमाण पाठ उपयोग नाही. थिरी सांगा, थिरी प्रॅक्टिकली सांगा. आणि मग मी विचारलं त्यांना, म्हणलं डॉक्टर साहेब नेमकं काय होतं? आता माझं पण BSc ॲग्री कंप्लीट आहे. मग विचारलं त्यांना. मग विचारलं, म्हणलं टाळी वाजवल्यानं होतं काय? ते म्हणले महाराज 2 मिनिटं थांबा. दरवाजा लॉक केला कॅबीचा. आता म्हटलं हाणतो का काय मला काय रो. हा दरवाजा लॉक केला. मला म्हणले वाजवा टाळ्या जोरा. मी टाळ्या वाजवल्या अण्णा बरं का. रोज जोरा टाळ्या वाजवल्या. आणि 3 मिनिटानंतर विठ्ठल अशा टाळ्या वाजवून घेतल्या. 3 मिनिटं थांबवलं गाड्या मला. हा म्हणले महाराज काय झालं हाताला? म्हणलं कसं सांगू? तुमच्या पुण्यातल्या भाषेत सांगू का आमच्या आपल्या इकडच्या ग्रामीण भाषेत सांगू? ते म्हणले दोन्ही सांगा. मग पहिल्यांदा पुण्यातल्या भाषेत उत्तर दिलं. म्हटलं टाळी वाजवल्यानं माझ्या हाताला वेदना झाल्या. एवढ्या भागाला वेदना झाल्या. आणि ग्रामीण भाषेत सांगायला गेलं तर मुंग्या आल्या. मुंग्या येतात. कशानं? 90 रुपये नाही. टाळी वाजवल्यानं मुंग्या येतात आणि माझ्या हाताला मुंग्या नाही कळालं. जाऊ द्या त्यांना. समजणे लोक असते त्या. आणि टाळी वाजवल्यानं माझ्या हाताला काय आल्या? बोला ना. मुंग्या आल्या. आता काय न कळलं काय न घरी गेल्यानंतर पत्रे नाळे पण त्याला आम्ही काय करणार? ज्याला कळल त्याला कळल, ज्याला नाही कळल त्याला बाबा काय करल, अशी गोष्ट आहे. आणि मग माझ्या हाताला मुंग्या आल्या. म्हणलं डॉक्टर साहेब मुंग्या आल्या का? मुंग्या आल्या विचारलं. त्यांनी मला इतकं भारी उत्तर सांगितलं बरं का. ऐका. हे म्हणले या हातांमध्ये पांडुरंगानं भगवंतानं ईश्वरानं हजारो नाड्या घातल्यात. नाड्या आपण त्यांना शिरा म्हणतो, नसा म्हणतो. इंग्रजीतून एक वर्ड आहे त्याला पल्स म्हणतो, पल्स. आणि या नाड्यांक एक ताकद दिली देवानं. काय? जो कोणी माझ्या नामचिंतनात टाळी वाजवल. बघा आपण टाळी वाजवली की एवढ्यात मुंग्या येतात. आणि ह्या काम करतात आपल्या शरीरातलं रक्त शुद्ध करण्याचं काम. रक्त शुद्ध होणं म्हणजे काय? शरीरातले ब्लॉकेज निघणं, ब्लॉकेज काढणं. ज्याचे ब्लॉक काढले त्याला इशारा कसं होतं? त्याला अवघड काम आहे. सगळ्यात काम अवघड म्हणजे ब्लॉक काढणं आहे महाराज. ब्लॉक म्हणजे व्हॉट्सअपचं नाही, शरीरातलं ब्लॉक. आणि मग टाळी वाजवल्यानं असू द्या. टाळी वाजवल्यानं या संपूर्ण शरीरातलं रक्त शुद्ध होतं. आणि रक्त शुद्ध झालं का सायन्स सांगतं त्या माणसाला हृदयविकाराचा तीव्र झटका येऊ शकत नाही. म्हणून विठ्ठल नामात टाळी वाजवली पाहिजे. अरे मी कीर्तन सुरू झाल्यापासून म्हणतो टाळ्या वाजवा. कुणीच वाजवलं. आता फायदा सांगले बामट्यासारखं तुटू पडले. आता टाळी वाजवली पाहिजे. आणि टाळी वाजवण्याचा फायदा आहे. पण ती टाळी भगवंताच्या आणि आई वडिलाच्या सेवेतच वाजवावी. मत काय तुमचं बोला. लोकांजवळ कुठे टाळ्या वाजवू नका. आता इथं कीर्तनात आला तुम्हाला लोक टाळ्या वाजवल्या तुम्हाला मानतील हे काय भाविक आहे, काय भाविक आहे. आणि कीर्तन संपलं रोडला जाऊन टाळ्या वाजवा बरं. येडं झालं म्हणते याला उचला पहिल्यांदा. नाही जमणार. टाळी वाजवण्याचं ठिकाण आहे. पण मग हीच टाळी जर वाळवंटात वाजली तर काय व्हायचं? वाळवंटात वाजली तर काय व्हायचं? एकच वाजली का टाळ वाळवंटात काय व्हायचं? एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. चंद्रभागे वाळवंटी.
वाजत नव्हता देव, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर होतं का नाही. आणि मग टाळीचं महत्व आहे, टाळी वाजवली पाहिजे, पण कोणाच्या नामात? देवाच्या नामात वाजवली पाहिजे. का? अरे त्याच्या नामाचा महिमा आगाध आहे. किती आगाध आहे. ही टाळी तो हित जोपासण्याकरता करतो. महाराज म्हणले सकळ जीवाचा करीतो सांभाळ. सांभाळ करतो गड्या देव, मागे पुढे उभा राहे संभाळीत, आलिया आघात निवाराया. देव सांभाळ करण्याची भूमिका जोपासतो गड्या. म्हणून देवाजवळ गेलं पाहिजे. आणि देवाला परमार्थ लोकांतात चांगला करण्यापेक्षा परमार्थ एकांतात चांगला करावा. एकांतात म्हणावं. आणि लोकांतात किती सांगितलं देव माझा आहे, देव माझा आहे, उपयोगाचं नाही. एक वेळ माणसानं साधं राहावं. नाही चांगली कपडे घातली तरी चालल, पण माझं म्हणणं आहे चांगल्या कपड्यातून देव नाही, अंतरंगातल्या कपड्यातून देव मिळाल. मी काय म्हणतो कळत आहे. अंतरंग चांगला असेल. नवरात्रात काही लोकांनी 9 दिवस रंग बदलले, कपड्याचे रंग बदलले, पण मग आतला रंगच बदलला नाही तर वरचा रंग बदलून काय उपयोग आहे. काय बोलले अशी वारल्या रंगाचा नाही उपयोग केला, आतल्या रंगाचा. अंतरीची घेतो गोडी, बाहे जोडी भावाची. पण मग अंतरंग नीट करण्याकरता आम्ही काय केलं पाहिजे? समाधान जोपासलं पाहिजे. समाधान कशाने मिळतं? सदा नामघोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. आणि समाधान मिळेल गड्या, पण सध्या सांगणार आहे समाधानी नाही. पुढे बोला, तुमच्या घ्या ना सगळंच आमच्या नका डोकलो. हा 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 सध्या सांगणार आहे समाधानी नाही, पुढं ऐकणार आहे ना. हा अशी खरी बोलणारी माणसं पाहिजे. पुढं मोंड्याला माल चांगला असला का कांदा महागच जातो. हा हा आणि मग महाराज म्हणले समाधान पाहिजे. समाधान कसं? हा बा त्या दिवशी कीर्तन संपलं. महाराज कीर्तन संपलं, गावाच्या बाहेर माझी गाडी निघली. 500 मीटरला माझी गाडी अडवली गावाच्या बाहेर. हो गावाच्या बाहेर गाडी अडवली. मला म्हणलं काय आलं? मी म्हटलं काय आलं त्यांना? ते म्हणले महाराज विकू कमी. ते म्हणलं त्यांना म्हटलं काय आलं? ते म्हणले महाराज जरा प्रॉब्लेम झालाय. म्हटलं कसला प्रॉब्लेम? ते म्हणले तुमचं पाकिट दाखवा. जुन्या काळात पाकिटाला शब्द मानधन होता. मानधन, मानानं जे धन दिलं जायचं मानधन म्हणायचं. दिलं मी त्यांच्याकडं. त्यांनी त्याच्यातले पैसे मोजले आणि पैसे मोजल्यावर त्यांनी जरा चेहरे पाडले. चेहरे पाडाय काय झालं तुम्हाला? ते म्हणले महाराज ह्या सप्त्यातल्या इथून मागच्या कीर्तनकारांना तुमच्यापेक्षा दुप्पट पैसे भरलेत आणि तुम्हाला निम्मेच पैसे भरलेत. हा तुमच्यावर झालेला अन्याय असं म्हणले ते. म्हणलं आता काय करायचं? हा तुमच्यावर झालेला अन्याय आम्हाला कदापि सहन होणार नाही. 5 मिनिटं जागेवर थांबा. याच्यात आम्ही दुप्पट, आता दुप्पट म्हणल्यावर तुम्हाला नकोय का मला नकोय का? मी जांबारी खुश झालो मोगॅम्बो. वा मला 5 नाही 15 मिनिटं जागेवर थांबतो. त्यांच्या हातात पाकिट दिलं. ते त्या दिवशी गेलेत का अजूनही आलेलं आहे. त्या दिवसापासून ठरवलं जेवढं मिळेल तेवढं घरीच न्यायचं, माघारी द्यायचं नाही. अहो डिझेल सुद्धा करून घालावं लागलं. असं कुठं असतं वय? हा म्हणून माणसानं समाधान असावं. कधी कधी हातातल्या गोष्टी निघून जातात. हा मग नंतर रडायची वेळ येते. जिसे पाना था उसको एको दिया. हे महाराजांनी लिहिलं ना, संत समागम को भूल गया रे हरि भजन को हे भूल गया. क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गमा दिया. क्या किया रे जिसे पाना था उसको ही खो दिया. अरे जे मिळवायचे ते मिळवलं पाहिजे. आणि मग काय मिळवायचं? महाराज म्हणले विठ्ठल मिळवायचं, आई वडील मिळवायचे. आणि हे जर मिळवलं नाही तरी गेला जन्म वाया. मग महाराज म्हणले लेकराच्या हिताकरता हितवाणारी आई आहे. आईशी कळवळ्याची जाती तरी लाभावीन प्रीती. महाराज म्हणले दुसऱ्या चरणात म्हणले जिच्या जवळ कळवळा आहे सोयीत आहे ती आई आहे. पोटामध्ये भार वाहते आणि सर्वस्व लेकरांकरता वाहते. पोटी भार वाहे त्याचे सर्व सोयी साहे. आईशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती विठोबा रखुमाई. म्हणून आपला मोकळा श्वास. माणसानं जीवनात 2 व्यक्तींचे आभार मानल्याशिवाय झोपू नये. ज्या शेतकरी राजामुळं भाकर आपल्या मुखात गेली आणि तो घास ज्याच्यामुळं जातोय तो शेतकरी राजा, आणि ज्याच्यामुळं आपल्याला निवांत झोप लागते ते देशावर सीमेवर लढणारे आपले सैनिक. या दोघांचे आभार मानल्याशिवाय माणसानं झोपू नये. यांच्यामुळं आपण नाही तर कधी ती इकडे येतील आतमध्ये घेऊन जातील आपल्याला तिकडं काय कळायचं नाही. महाराज तिकडचं जीवन लय अवघड आहे. पण तरी आपल्या या भागाचं वैभव आमचे गणेश दादा ही सगळी मंडळी
बरेच मेजर लोक आलेत मंडपात, मी पाहिलंय टोप्या म्हणून कळते मला, आलेत बरेच. हा, तुमच्या सगळ्यांचे आभार आहे. एक तुमच्याकरता घेणारे तुम्ही छत्रपती शिवरायांवर प्रेम करताय, तिकडे जाऊन सुद्धा शिवरायांची भूमिका सोडत नाही. म्हणून एक 4 मिनिटामध्ये 5 मिनिटामध्ये आपण पोवाडा घेऊ. आमचे गोरख आबांती धन्य शिवाजी शूर एक साथ संपलंय आपलं कीर्तन, पण मॉनिटर पाहिजे, मेडला आवाज. धन्य धन्य शिवाजी सुर, धन्य धन्य शिवाजी सुर पराक्रमी थोर, हेल जर जर बाजूनी पाणी दृष्ट मुगला, पाणी दृष्ट मुगला, बाजूने पाणी दृष्ट मुगला, घडविला स्वराज्याचा इतिहास, घडविला स्वराज्याचा इतिहास, कीर्तीचा डंक बिणे गगनाच निधी, हे मुजरा मानाचा, मुजरा मानाचा शैराचा महाराष्ट्रभूच्या चरणात, धन्य तिची जमावली जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती रेषाची उतारी. अरे त्या माय माऊलीनं शिवबाराजाला घडवलं, वाढवलं, ज्ञानाची ज्ञानामृत पाजलं, आणि वयाच्या 16 वर्षी तोरण्याला तोर मानलं. बरीच लोक म्हणतात 16 वर्ष धोक्याचं, नाही नाही, वयाचं 16 वर्ष मोक्याचं करून दाखवलं शिवराय. का तर वयाच्या 16 वर्षी तोरण्याला तोरण मानलं आणि मर्द मावळा जमा. मर्द मावळा कोणा एका जातीतला नव्हता बरं का, 18 वगैरे जातीतला मर्द मावळा. आणि ऐका, स्वराज्य कोणा एका जातीवाल्याचं नाही, तर स्वराज्य 18 वगैरे जातीचं आहे, याला म्हणतात स्वराज्य. आणि मग त्या राजाची कीर्ती पिसाळू लागली, दिल्लीच्या तख्तापर्यंत राजाची कीर्ती पोहोचली. अरे कोण आहे शिवा, कोण आहे? जो कोई उसको पकड़ के लेके आ जाएगा उसको इनाम दिया जाएगा, इनाम. कोणी इडा उचले ना, कोणीच उचले ना बेडा, पण शेवटी एक उभा राहिला, त्याचं नाव अफजल खान. अफजल खान म्हटलं, मैं लाऊंगा शिवाजी को, मैं लाऊंगा. विडा उचलला आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर आला. पहिलं गाव लागलं तुळजापूर. तुळजापुरात मंदिर कोणाचं? तुळजापुरात बाबा, तुळजापुरात मंदिर कोणाचं? तुळजाभवानी. आणि संबळ वाजू लागला. कसा वाजला संबळ ऐका. अनादि निर्गुण प्रगटली भावानी, अनादि निर्गुण प्रगटली भावानी, ओ महिषासुर मर्दनाला कोणी, ओ महिषासुर मर्दनाला, त्रिविधता पाठी करावया दांडगी, त्रिविधता पाठी करावया दांडगी, भक्ताला की तुपा बसली वाणी हो. आईचा आईचा जोगवा जोगवा, आईचा जोगवा जोगवा, देवीचा जोगवा जोगवा बाबा. दारुगड बाई, दारुगड बाई, दारी आलो तुझ्या दारुगड बाई. दारुगड बाई, दारुगड बाई, दारी आलो तुझ्या दारुगड बाई. 1 वाजल्यामुळं अफजल खानानं तुळजापूर सोडलं. वेळ कमी होता, अफजल खान आपलं कमी होता वेळ, मग तुळजापूर सोडलं. तुळजापूर सोडल्यावर पंढरपुरात आले. पंढरपुरात कोणाचं मंदिर आहे? पंढरपुरात पांडुरंगाचं. आणि अभंग वाजू लागला कोणता माहिती का? थोडा टाळावर जोर द्यायचा मंडळी. माझी वाचे वाचे मोठे नाम भेटू वाचे, जय 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 माझे वाचे वाचे, तुला नाम विठोबाचे. माझी वाचे वाचे मोठे नाम भेटू वाचे. जय 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 माझे वाचे, तुला नाम विठोबाचे.
पंढरपूर सोडलं मंडळी. पंढरपूर सोडल्यानंतर पैठण मध्ये आले. पैठण मध्ये कोणाचं मंदिर? पैठण मध्ये एकनाथ बाबांचं, बरोबर ना? आणि अभंग वाजू लागला. कोणता बाबा? दौर फिरवितो तुम्ही टुकडुगा ऐका, दौर फिरवितो तुम्ही टुकडुगा ऐका, दौर आणि मग नाथबाबाचं पैठण सुद्धा सोडलं. जिजुरीत आली. जिजुरीत कोणाचं मंदिर आहे? खंडोबारायाचं. आणि अभंग वाजू लागला ना. कोणता अभंग? अहम वाग्या सोम वाग्या, अहम वाग्या सोम वाग्या, प्रेम नगरा वारे, सावध होनी बजनी लागा, देव करा वारे. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. इच्छा मुरुष पाहू नका पडाल नरकवारी, इच्छा मुरुष पाहू नका पडाल नरकवारी. बोध बुद्धी ज्ञान देवटा उजळा महाद्वारी, बोध बुद्धी ज्ञान देवटा उजळा महाद्वारी. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. आणि मग मंडळी जिजुरी सुद्धा सोडली आणि प्रतापगडाच्या पायथ्याला भेटीची वेळ ठरली. आणि प्रतापगडाच्या पायथ्याला भेटीची वेळ ठरली. आओ शिवा, ए शिवा, बहुत सुना है तेरे बारे में, महाराष्ट्र का मिट्टी का बनाया तू, ऐसा सुना है मैंने. अरे पूरी दुनिया पे राज किया है उसने, जिसका जिस्म फौलाद का था, मरते दम तक नहीं झुका किसी के सामने, क्योंकि वो हिंदुस्तान की औलाद था, छत्रपति शिवाजी महाराज. आओ गले लग जावा. आलिंगन दिला राजाला, दिला राजाला, कपतान अभिमानाला, राजानं डावा वळखीला, राजानं डाव वळखीला, वाघनक्याचा वारा केला, वाघनक्याचा वारा केला, कोथळा बाहेर काढिला, कोथळा बाहेर काढला. अफजल खान ओरडला. आणि अफजल खानाचा अंगरक्षक सय्यद बंटा मागून वार करणार, पण आपलं पण एक होतं ना, होते शिवाजी म्हणून वाचले शिवाजी, होता शिवा म्हणून वाचला शिवा, होता शिवा म्हणून शिवाचा प्राण वाचला नी, 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 प्राण वाचला नी. छत्रपती शिवाजी महाराज, भारत माता. सुद्धा उपस्थित आहे. आबा तुम्ही सुद्धा उपस्थित. अख्खं कीर्तन आज ऐकलं आपण. त्यांचे सुद्धा आभार. मग आमचे परमार्थीशने आमचे काकड महाराज बरं का, महाराज आपण सुद्धा उपस्थित राहिलात. आदरणीय अण्णा बरं का, आपण सुद्धा उपस्थित राहिला. सगळी महाराज मंडळी, नावं काय माझी पाटणं, मी पहिल्यांदाच इकडे आलेलो आहे, त्याच्यामुळे तुम्ही सगळे माझे आहेत. आपण सगळी माऊलीची लेकरं आहे, म्हणून काही जर चुकलं असेल ना बरं का, आजी तुम्हालाही त्रास दिला मी, आजी आजी केलं ग, म्हणून नाना बरं का, तुम्ही सगळे काही चुकून एखादा शब्द गेला असेल ना, एखादा मुलगा असेल तुम्हाला तर दुसरा म्हणून मला माफ करा, 2 असतील तर तिसरा म्हणून माफ करा, 3 असतील तर चौथा म्हणून माफ करा,
एकही नसेल तर प्रॉपर्टीची कागद मायाक घेऊन या. त्याची काय गरज नाही, त्याची काय गरज नाही. आपला बाप श्रीमंत आहे सगळ्यांचा. किती श्रीमंत माहिती आहे? आळंदीला जर कधी आलात ना, अरे आपल्या बापाच्या दारातच सोन्याचं पिंपळ आहे. जयाची द्वारी सोन्याचं पिंपळ. मग बाप श्रीमंत लेकर का नसणार. आणि भजनी मंडळ तर एवढं गोड आहे ना, लय गोड टाळ वाजवलं त्यांनी, लय मस्त. त्यांचे सुद्धा आभार, टाळी वाजवा त्यांच्याकरता, लय भारी. तुम्हाला लय धन्यवाद. इनेकरी बाबांकडे बघितलं, मला वाटलं चारू दत्त आपल्या इकडे काय करायला आले. त्यांचे सुद्धा आभार आहे. तसे देतात कडे त्यांचे आभार. जबाबदार लय मस्त आहे सगळ्यांचे. शिष्टीमाला सुद्धा एक नंबर. आमच्या हनुमंत महाराजांनी सुद्धा लय गोड वाजवलं. आमच्या शिवराम महाराज, आकाश महाराज, हे आमचे महाराज बरं का, सगळ्यांनी गोड गायलं. आमचे कल्पेश महाराज, सगळ्यांनी गोड गायलं. सगळ्यांनी मला साथ दे, म्हणून मला बोलता आलं. नाही तर हा एकल्याचा नव्हे खेळ बरं का. सगळ्यांनी मला सांभाळून घेतलं. आता शेवटची चाल म्हणायची का? नको. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजचं हवामान खातं ढगाळ असल्या कारणानं हवामान तज्ज्ञानं असा अंदाज दिलाय की हवामान खात्याच्या अंदाजानुसार शेवटची चाल रद्द करण्याचा निर्णय झालाय. म्हणून हवामान खात्याचे सुद्धा आभार.